आज राखी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधन काय देशभरामध्ये जोरदार सुरू आहे। जल्लोषात उत्सवामध्ये बहिणी आपल्या भावांना राख्या बांधताय। आणि आज हा टेंबी नाक्याला आनंद आश्रमामध्ये आनंद दिघे साहेबांच्या आश्रमात हा एक मोठा कार्यक्रम होतोय। ही परंपरा आहे ती। दिघे साहेब देखील ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करायची आणि सगळ्या बहिणी दिघे साहेबांनी येऊन राख्या बांधायच्या। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज सुरू झाली आहे। त्याचे पैसे 2 हप्त्याचे त्यांच्या खात्यात जमा झाले। मोठा उत्साह पण आहे, जल्लोष पण आहे आणि तो उत्सव आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, मुंबईमध्ये पाहतोय, ठाण्यात पाहतोय, संपूर्ण महाराष्ट्रात आज राखी पौर्णिमेचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठा होतोय। सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा आहे की या ठाणेकरांच्या आशीर्वादाने, बाळासाहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो। आणि जेव्हा जेव्हा आनंद आश्रमामध्ये जो कार्यक्रम होतो तो माझ्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम असतो। म्हणून माझ्या बहिणींना मी राखी बंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मुस्लिम बहिणी पण मोठ्या प्रमाणात आणि पोलीस ग्रामीण भागातून आता मुंबईमध्ये, वर्षामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून बहिणी आल्या होत्या। त्यांनी राख्या बांधल्याही आणि राख्या त्यांनी बॉक्स भरून, पेट्या भरून राख्या घेऊन आली। त्यामध्ये देखील सगळ्या समाजाचे बहिणी होत्या। आजही आपण इथं पाहतोय की मुस्लिम बहिणी देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये। पोलीस बहिणी देखील, पोलीस भगिनी यांनी देखील आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला, मला राख्या बांधल्या। आता या त्यांच्या भावाची, एकनाथ शिंदेची जबाबदारी वाढलेली आहे आणि माझ्या बहिणींच्या प्रती जे आहे यांची सुरक्षा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना सक्षम करणं आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर करणं आणि आत्मसन्मान मिळवून देणं हे आमचं काम आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी ज्या योजना सुरू केल्या त्या देखील म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना आर्थिक निर्भर करण्यासाठी आणि महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांना जे कृषी बिल, मुख्यमंत्री कृषी बिल, वीज बिल माफ योजना, अशा अनेक योजना, 3 सिलेंडरच्या योजना, अशा अनेक योजना आम्ही सुरू केल्या। युवकांसाठी देखील रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना ट्रेनिंग द्यावं, त्यांना अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप मिळावी यासाठी देखील आम्ही मानधन स्टायपेंड सुरू केलेलं आहे। आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही केले। त्यामुळे सर्व समावेशक, सर्व घटकांसाठी या राज्याने अनेक योजना सुरू केल्या। सगळ्यात लाडकी बहीण योजना आज खूप लोकप्रिय झालेली आहे आणि त्याची प्रचिती आपण इथं पाहतो। त्यामुळे मी सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, तुम्हालाही सगळ्यांना मनापासून शुभेच्छा।